जी अडचण आमच्या समोर इतकी खतरनाक होती ती आज आम्ही मूर्त स्वरूपात काळे सरांमुळे आणली आहे. आणि सामाजिक कामं करताना किंवा स्वतःच्या खिशातले पैसे टाकताना ज्यावेळेला समाजासमोर काही आदर्श निर्माण करायचा आहे त्याच्यातनं आमचे आता अध्यक्ष आणि सचिव आलेले आहेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना फक्त समाजामध्ये बदनामी होणे आणि ही संस्था कशी डबघाई झाली याच्यासाठी जे लोक प्रयत्न करत असतात. आणि सगळ्यात दुसरं कोलते साहेबांना माझं एक सांगणं आहे की साहेब एखादं कोणीतरी पत्र पाठवतं, शिक्षण अधिकारी आणि संबंधित अधिकारी हे त्या पत्राचा आधार घेऊन संस्थेची कुठलीही चौकशी न करता महत्त्वाच्या कामांमध्ये म्हणजे ज्या शाळेची विद्यार्थी संख्या 1200 होती ती 7 वर्षामध्ये 350 ते 400 विद्यार्थ्यांपर्यंत आली. फक्त संस्थेची तोंडी बदनामी करणे यासाठी काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात, परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांनी यासाठी व्यवस्थितपणे त्याची शहानिशा करून कोणते निर्णय घ्यावेत असं मला वाटतं. त्यासाठी आपण अधिकाऱ्यांवर काहीतरी वचक निर्माण करावा. ज्याप्रमाणे आपण सांगितलं साहेब की पंचायत समितीचा सभापती हा गट शिक्षण अधिकाऱ्यापेक्षा हुशार असला पाहिजे किंवा शिक्षण अधिकारी आपल्या जिल्ह्याचा त्याच्यापेक्षा आपला शिक्षण अध्यक्ष हा हुशार असला पाहिजे, त्याला तेवढी माहिती पाहिजे. ही वस्तुस्थिती झाली आजची. आम्ही ह्या प्रक्रियेमधलं जवळजवळ 3 वर्ष इतकं भरडले गेलो आहे की ज्याची सांगता सोय नाही. परंतु काळे सरांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सर्व काळे सरांच्या ग्रामोन्नती मंडळाचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यासाठी फ्री हँड देऊन त्यांना काम करण्यासाठी संधी दिली. मी आमच्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी काळे सरांचा माननीय विजयराव कोलते सर आणि अनिल तात्यावेर यांच्या हस्ते सत्कार करावा ही मी त्यांना विनंती करतो. काळे सर आता सेवानिवृत्त झालेले आहेत. साधारणतः सेवानिवृत्तीनंतर नाही लोक फिरकत नाही संस्थेकडं, पण मी तुमचं कौतुक करतो, अभिनंदन करतो की तात्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पूर्ववत काम करीत आहात. धन्यवाद. शाल पेश करो. आइए बीच में खड़े. आदरणीय काळे सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. ओके. दरम्यानच्या काळामध्ये श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान निमगाव सावाचे अध्यक्ष माननीय संदीपान पांडुरंग पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय संदीपान पांडुरंग पवार साहेब यांना विनंती आहे आपण पुढे यावं.